हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. वेलकम टू द नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमी. मी माझं अमृत आपलं परत एक वेळेस नेटिझन्स फाउंडेशनमध्ये स्वागत करतो. सो काल जो आपला टॉपिक झाला होता तो वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस झाला होता, फ्रॅक्शन झाला होता. आज आपल्याला मेन पॉईंटकडे यायचे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि उद्याला तुमची एक्झाम आहे. उद्याला या टाईपवरचे पण प्रॉब्लेम्स असतील, व टाईम वर्कचे पण प्रॉब्लेम्स असतील. आज मी जिथपर्यंत घेणार आहे त्या सगळ्या टाईपचे व्हरायटीजचे क्वेश्चन्स तुम्हाला उद्या एक्झाममध्ये भेटून जातील. आणि तुमचा रिस्पॉन्स मी पाहिलेला आहे. खूप दिवसापासून खूप मुलं व्यवस्थित रिस्पॉन्ड करतायत, कमेंट्समध्ये आन्सर टाकतायत. बऱ्याच जणाला ऑलरेडी काही क्वेश्चन्स येत आहेत, बट जे क्वेश्चन्स येत नाही आहेत त्याची थोडीशी प्रॅक्टिस करत चला. जो नवीन कन्सेप्ट शिकलात त्याला थोडंसं विचार करा, त्याच्यावरती त्याला यूज करा, त्याची प्रॅक्टिस करा. जे तुम्हाला माहिती नव्हतं बट माहिती झालेलं आहे. खूप जणाला तर आन्सर थोडंसं लवकरच येत होते, मी पाहत होतो कमेंट्समध्ये. बट जे आन्सर येत नव्हते, काही असे नाही की सगळेच आन्सर येत होते, काही आन्सर येत पण नव्हते. तर तो जो जे आन्सर येत नव्हते त्या क्वेश्चनमध्ये जो नवीन कन्सेप्ट होता, कुठं तुम्ही अडखळत होतात, त्या कन्सेप्टला थोडंसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेणेकरून त्या पॉईंटमध्ये याच्या पुढे तुम्ही अडकणार नाही. क्लिअर आहे? सो आज आपण जाणार आहोत वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन टाइम, डिस्टन्स अँड स्पीड. सो ह्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम्समध्ये काय कन्सेप्ट असतो. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलोय की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, प्रत्येक वर्ड प्रॉब्लेममध्ये, फ्रॅक्शनमध्ये, नंबर डिजिटमध्ये, परत जे आपण पाहिलेले आहेत त्याच्या अगोदर, त्या प्रत्येक व्हरायटीमध्ये, प्रत्येक टाईपच्या वर्ड प्रॉब्लेमच्या व्हरायटीमध्ये काय चेंज आहे हे मी तुम्हाला सांगत आलो आहे. जसं काल डिजिटमध्ये सांगितलं, डिजिटवरून नंबर कसा तयार करायचा, नंबर म्हणजे एक्सपांडेड फॉर्ममध्ये कसं तयार करायचं नंबरला, हे मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तसंच आज या टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये वर्ड प्रॉब्लेम्स, ज्या वर्ड प्रॉब्लेममध्ये टाईम, स्पीड आणि डिस्टन्सचा मेन्शन होतो, बोटची स्पीड असेल किंवा कारची स्पीड असेल, बाईकची स्पीड असेल, ट्रेनची स्पीड असेल, तर त्याच्यावरती स्पीड, टाईम आणि डिस्टन्स या तिन्हीमध्ये ज्यावेळेस रिलेशन येतं त्यावेळेस अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तयार होतात, वर्ड प्रॉब्लेम्स टाईम, स्पीड आणि डिस्टन्सवरती. तर अशा वर्ड प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला कशाचा यूज होतो, तर अशा वर्ड प्रॉब्लेममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट या फॉर्म्युल्याचा यूज होतो. हा फॉर्म्युला अगोदर लक्षात ठेवला पाहिजे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम, या फॉर्म्युल्याचा त्यामध्ये यूज होत असतो. सो या फॉर्म्युल्याचा आपल्याला तिथे यूज करायचं, कशा टाईपमध्ये यूज करायचे, जर स्पीड आणि डिस्टन्स या तीन क्वांटिटी आहेत टोटल, या तीन पैकी कोणतीही दोन क्वांटिटीज दिल्या तर तुम्हाला थर्ड क्वांटिटी काढता येते. स्पीड डिस्टन्स दिले तर टाइम काढता येईल, परत टाइम स्पीड दिलाय तर डिस्टन्स काढता येईल, आणि स्पीड आणि डिस्टन्स दिलाय तर टाइम काढता येईल. कसंही फॉर्म्युला आपण चेंज करू शकतो. टाइम इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, हा एक फॉर्म्युला असेल, आणि डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला असेल, डिस्टन्सचा फॉर्म्युला असेल स्पीड इंटू टाइम. या फॉर्म्युल्याला रोटेट केलं की हे दोन फॉर्म्युले तयार होतात. सो हा एक फॉर्म्युला आपल्याला पूर्ण या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये हे फॉर्म्युले वापरायचे आणि समजून घ्यायचे की कुठं टाइमचं इक्वेशन बनवायचं, कुठं स्पीडचं, हा फॉर्म्युले कुठं कोणते फॉर्म्युले लावायचे हे आपल्याला लक्षात यायचे. आपल्याला इक्वेशन कशासाठी बनवायचे हे पण आपल्याला लक्षात घ्यायचे. सो हे तीन फॉर्म्युले अगोदर बेसिक येणं गरजेचं आहे. या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला इक्वेशन बनवता येईल. सो हे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? सो जाऊया प्रॉब्लेम्सकडे. क्वेश्चन, out of 1900 kilometer Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour, and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes
5 hours. It takes 5 hours to complete. It takes 5 hours to complete the journey. It takes 5 hours to complete the journey. Find the distance. Find the distance. Vishal traveled by bus. Vishal traveled by bus. त्या क्वेश्चनला काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, आउट ऑफ 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर पैकी विशालने काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेले आहे. 1900 किलोमीटर मध्ये 2 स्टेपमध्ये त्यांनी ट्रॅव्हलिंग केलेली आहे. एक काही डिस्टन्स त्यांनी एरोप्लेनमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काही प्रवास त्यांनी बसमध्ये ट्रॅव्हल केलेला आहे. सो बस ट्रॅव्हल्स ॲव्हरेज स्पीड, बसची स्पीड दिलेली आहे. ॲव्हरेज स्पीड बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस स्पीड देतील जनरली लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलच्या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, तर स्पीड ही जनरली किलोमीटर पर आवर मध्ये देतील. जर डेसिमल, जर तुम्हाला कधी कधी प्रॉब्लेम असा पण विचारू शकतात की देताना स्पीड हे मीटर पर आवर मध्ये देतील, मीटर पर सेकंड मध्ये देतील आणि काढताना स्पीड हे तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये काढायला सांगतात. तर तुम्हाला इथं हे कन्व्हर्जन पण माहिती असलं पाहिजे. मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करताना कशाने मल्टिप्लाय करावं लागतं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. सो हे 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर आणि 1 आवर म्हणजे 3600 सेकंड्स. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 आवर म्हणजे 3600 मीटर. सो 5/18 नी मल्टिप्लाय करावं लागेल. जर किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि याच्या अपोजिट जर मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करायचे तर त्याला 18/5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. याच्या अपोजिट मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन किलोमीटर पर आवर मध्ये 18/5 नी मल्टिप्लाय, किलोमीटर आवरचं मल्टिप्लिकेशन मीटर पर सेकंड मध्ये तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 5/18. हे लक्षात ठेवा कन्व्हर्जन. सो स्पीड दिलेली, दोघांची स्पीड दिलेली. आणि आपल्याला आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आता नेहमी टाइम स्पीड आणि डिस्टन्सच्या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, की तुम्हाला टोटल काय दिलेलं आहे. टोटल जे 2 क्वांटिटीज आहेत त्यांचा टोटल काय दिलेलं आहे, टोटल डिस्टन्स दिलंय, टोटल टाइम दिलाय, काय दिले त्या दोघांचं टोटल मध्ये काय दिले. कारण की जे काही इक्वेशन बनणार आहे आपलं ते टोटल वरून बनणार आहे. फर्स्ट क्वांटिटी प्लस सेकंड क्वांटिटी इक्वल टू टोटल, इक्वल टू टोटल. हा मेन कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग टोटल टाइम दिलेला असू शकतो, टोटल डिस्टन्स दिलेला असू शकतो. टोटल टाइम देतात की फर्स्ट एरोप्लेननी ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम, बसने ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम आणि दोघांनी मिळून लागलेला टोटल टाइम. असं टोटल काय दिले. किंवा असं पण म्हणू शकता की बसने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आणि दोघांच्या डिस्टन्सची ऍडिशन म्हणजे टोटल डिस्टन्स. तर आपल्याला टोटल काय दिले तर बघू शकता, आउट ऑफ 1900 किलोमीटर, आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हटले म्हणजेच आपल्याला टोटल काय दिलेले डिस्टन्स. टोटल काय दिले 1900 किलोमीटर, हे काय डिस्टन्स आहे. सो आपल्याला टोटल डिस्टन्स दिले म्हणजे एक इक्वेशन तर बनून जाईल. जर आपण आपल्याला काय काढायला सांगितले डिस्टन्स, जे काढायला सांगितलं इथं लक्षात ठेवा, आता जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्याला तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करू शकता XY, जे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं. सो डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढायला सांगितलंय. सो मी बसने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्सला X कन्सिडर करेन आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्सला Y कन्सिडर करेन. सो लेट द distance traveled by Vishal, let the distance traveled by Vishal by bus be x kilometer and the distance traveled by Vishal by aeroplane बी Y किलोमीटर. एरोप्लेननी कव्हर केलेलं डिस्टन्स असेल Y किलोमीटर आणि एरोप्लेननी बसने ट्रॅव्हल केलेलं X किलोमीटर आणि एरोप्लेननी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स Y किलोमीटर. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, लगेच अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन आहे पहिली की टोटल डिस्टन्स हे आपल्याला आउट ऑफ याच्यापैकी
पूर्ण 1900 किलोमीटर डिस्टन्स होता, हे 1900 किलोमीटर आहे. तर 1900 किलोमीटर पैकी काही डिस्टन्स बसनी गेलेलं आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेननी गेलेली. सो मी कन्सिडर केलं की बसने गेलेलं डिस्टन्स एक्स आहे आणि एरोप्लेनने गेलेलं वाय आहे. डिस्टन्सला का कन्सिडर केलं, कारण की डिस्टन्स आपल्याला काढायचं पण होतं आणि इक्वेशन मध्ये पण आपल्याला डिस्टन्स ही क्वांटिटी लागणार आहे. सो बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स दोघांनी मिळून ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स किती असणार, याचा डिस्टन्स प्लस याचा डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती असणार, दॅट इज 1900 किलोमीटर. सो देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 1900. याला इक्वेशन नंबर 1. म्हणजे आपण पहिलं इक्वेशन बनवलं डिस्टन्स साठी, कारण की टोटल डिस्टन्स माहिती होतं, तर बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इक्वल टू टोटल डिस्टन्स. आणि टोटल डिस्टन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 1900. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की टोटल काय दिलंय याला चेक करा, जे टोटल दिले त्याच्यासाठी इक्वेशन बनवायचे. जर टाइम दिलाय तर फर्स्ट क्वांटिटीचा टाइम प्लस सेकंड क्वांटिटीचा टाइम इक्वल टू टोटल टाइम. जर डिस्टन्स दिले तर टोटल डिस्टन्स आहे, तर फर्स्ट क्वांटिटीने कव्हर केलेलं डिस्टन्स, सेकंड क्वांटिटीने कव्हर केलेलं डिस्टन्स, या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल डिस्टन्स. क्लिअर आहे. सो हे झाली फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट जाऊयात पुढे. सेकंड मध्ये काय सांगितले बघूयात आता. विथ द ऍव्हरेज स्पीड बस ट्रॅव्हल्स. आता ऍव्हरेज स्पीड दिली आपल्याला, बसची आणि एरोप्लेनची स्पीड दिली आहे आणि इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे पूर्ण काय दिलंय, टोटल काय दिलंय, कम्प्लीट जर्नी होण्यासाठी टोटल दिलेलं आहे. आता काय टोटल काय दिलंय, त्या दोघांचा टायमिंग दिलाय. टोटल काय दिलंय 5 hours. त्या दोघांना मिळून पूर्ण प्रवास संपवण्यासाठी किती तास लागतात, 5 तास. मग बघा आता टोटल टाइम दिलेला आहे. टोटल टाइम, जर टोटल टाइम दिलाय, जर मी बसने ट्रॅव्हल केलेला टाइम काढला, टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस, टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस, आणि इथं जर मी काढला टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, तर काय येऊन जाईल, याने बसने ट्रॅव्हल केलेला टाइम प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाइम, म्हणजे दोघांनी मिळून टोटल प्रवास केलेला टाइम. क्लिअर आहे. सो मला टोटल टाइम दिलाय, तर मी काय काढणार, टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस प्लस टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. सो मी बसने ट्रॅव्हल केलेलं टायमिंग सेपरेट काढणार, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं टायमिंग सेपरेट काढणार, तर दोघांची ऍडिशन इक्वल टू टोटल टाइम ठेवणार. क्लिअर आहे. सो अगोदर मला टायमिंग काढावी लागेल, बसला टायमिंग किती लागला आणि एरोप्लेनला टायमिंग किती लागलाय हे ट्रॅव्हल करण्यासाठी. सो त्यासाठी फॉर्म्युला लिहून टाकतो. सो देअरफॉर टाइम इक्वल टू, डायरेक्ट टाइमचा फॉर्म्युला लिहितो कारण की मला टाइम काढायचा. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो देअरफॉर मग खाली लिहून टाकता येतील, विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर, टाइम काढायचे, टाइम रिक्वायर्ड, टाइम काढतो, टाइम रिक्वायर्ड बाय बस टू ट्रॅव्हल x किलोमीटर. टाइम काढायचे मला, बसने ट्रॅव्हल केलेला टाइम काढायचे. सो बसने ट्रॅव्हल केलेला टाइम काढण्यासाठी किती होता, डिस्टन्स किती होतं, x किलोमीटर. सो टाइम काढतोय बसचा, बसचा टायमिंग काढण्यासाठी बसचं डिस्टन्स x आणि बसची स्पीड किती आहे दिलेली आहे आपल्याला, 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर. तर इथं लिहायची गरज नाहीये आणि इथं तुम्ही चेक करू शकता x किलोमीटर आहे, हे किलोमीटर पर आवर मध्ये म्हणजे युनिट सेम आहे. सो काही चेंज करण्याची वगैरे गरज नाहीये. ऑल्सो सिमिलरली टाइम रिक्वायर्ड बाय एरोप्लेन टू ट्रॅव्हल y किलोमीटर. एरोप्लेनने ट्रॅव्हल केल्यानंतर किती टाइम लागला, एरोप्लेनला ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागलाय. सो मी काय करणार, परत एरोप्लेनचा टाइम काढायचा मला. तर एरोप्लेनचा टाइम काढण्यासाठी एरोप्लेनचं डिस्टन्स आपण एरोप्लेनची स्पीड, एरोप्लेनचं डिस्टन्स y किलोमीटर आणि एरोप्लेनची स्पीड 700 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनची स्पीड काय 700 किलोमीटर पर आवर. सो अशा टाइप मध्ये आपण काढलेले. सो हे सगळं कशामधील टाइम आहे, तर हा आवर मधील, कारण की डिनॉमिनेटर मध्ये जी काही स्पीड दिली ती आवर मध्ये दिली. परत एक वेळेस सांगतो, सेकंड कंडिशन मध्ये मला टोटल टायमिंग दिलेलं आहे की दोघांना मिळून 5 तास लागलेले. त्यासाठी मी सेपरेट टायमिंग काढतोय, बसचा टायमिंग सेपरेट काढतोय, प्लेनचा टायमिंग सेपरेट काढतोय. त्यासाठी मी टाइमचं डिस्टन्स वापरलं, टाइमचा फॉर्म्युला वापरला. टाइमचा फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम जो लागणार आहे, आता मला टोटल टायमिंग साठी सेपरेट टायमिंग काढायचं, तर मी टाइम काढतोय बसचा टायमिंग काढायचं, तर बसची स्पीड
आणि बसचे डिस्टन्स अपॉन बसची स्पीड. बसची डिस्टन्स आहे x, बसची स्पीड आहे 60. नेक्स्ट टाइम काढायचे एरोप्लेनचा, तर एरोप्लेनचा डिस्टन्स y आणि एरोप्लेनची स्पीड 700. ज्याचा टायमिंग काढायचे त्याचं डिस्टन्स आणि त्याची स्पीड पुट करायची आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये त्या. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, काय ना सेकंड कंडिशन वरून की आता दोघांची ऍडिशन, या दोघांच्या टायमिंगची ऍडिशन इज इक्वल टू टोटल किती टाइम लागलाय 5 आवर्स. सो x/60 प्लस y/700 इज इक्वल टू 5 आवर्स. हे पण आवर मध्ये, हे पण आवर मध्ये, तर येणार पण युनिट जे काही टायमिंग आहे ते पण आवर मध्ये असेल. सो 5 आवर आपल्याला दिलेले आहे. सो याला इक्वेशन 1 कुठे आहे, इथं इक्वेशन 1. सो याला सिम्प्लिफाय करता येईल का आपण चेक करूयात. याला सिम्प्लिफाय करून आता इक्वेशन सेकंड बनलेलं आहे, याला सिम्प्लिफाय करून आपल्याला एलिमिनेट करून सॉल्व्ह करायचे. सो पाहूयात. याला सॉल्व्ह करूयात, क्रॉस मल्टिप्लाय करूयात आपण. क्रॉस मल्टिप्लाय केल्यास काय येईल इकडे 700x प्लस 60y आणि डिनॉमिनेटर मध्ये येईल 700 इंटू 60 इज इक्वल टू 5. इथपर्यंत लक्षात आला असेल तुमच्या, कारण की आता मला हे या साईडचं मी रफ करेन आणि पुढे नोट डाऊन करायला चालू करेन. काय केलं होतं, डिस्टन्स काढायला सांगितलंय आणि टोटल डिस्टन्स दिलं होतं, तर मी डिस्टन्सला कन्सिडर केलं आणि त्या दोन क्वांटिटीजनी कव्हर केलेलं डिस्टन्स इक्वल टू टोटल डिस्टन्स. बसने कव्हर केलेलं डिस्टन्स, एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स, या दोघांची डिस्टन्सची ऍडिशन म्हणजे टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर. आता नंतर टायमिंग दिलं, मग टायमिंग साठी केलेलं आहे. क्लिअर आहे. सो जाऊयात पुढे. सो 700x प्लस 60y डिवायडेड बाय, सॉरी डिवाइडचा पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 5 इंटू 700 इंटू 60. सो सॉल्व्ह करूयात. हे सगळ्याला कशाने डिवाइड जाईल इकडे अगोदर सॉल्व्ह करूयात. साधी चुकून 42 इंटू 5 210 आणि 1 2 3. क्लिअर आहे. सो 700x प्लस 60y. आम्ही काय केला, हा डिवाइडचे दोन मल्टिप्लिकेशन पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करून टाकलं आणि आता आपण चेक करू शकतो की मी एका 0 जर कॅन्सल केलं आणि 3 म्हणजे 30 ने मी डिवाइड करू शकतो. म्हणजे याला लहान करायचे जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफाय करताना इझी जाईल. सो एका नंबरने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय डिवाइड करा आणि इक्वेशनला थोडंसं रिड्यूस करून द्या. सो कशाने डिवाइड करता येईल, मी अगोदर 10 ने डिवाइड करतो. सो दॅट इज 70x प्लस 6y इज इक्वल टू 2130. एक 0 कॅन्सल होऊन जाईल. सो परत 3 ने डिवाइड होतो, दिसतोय 3 ने डिवाइड याला होतं, बट याला होणार नाही. सो 2 ने होईल का, 2 ने होईल सगळ्यांना, 2 ने होऊन जाईल. सो 35x प्लस 2 3 जा 6 इक्वल टू 2 1 जा 0 2 5 जा. क्लिअर आहे. सो 10500 2 ने डिवाइड केलं आणि मी रिड्यूस इक्वेशन नंबर 2 काढलं. डिवाइडिंग बाय 5, सॉरी 3 डिवाइडिंग बाय 2 ने डिवाइड केलं. याला 2 ने डिवाइड केलं 35, 2 ने 3 जा 6. सो 2 ने डिवाइड केलं, हे आलं. इथे कशाने डिवाइड केले, डिवाइड बाय 10. दोन वेळेस डिवाइड केले. एकच वेळेस जर मी 20 ने डिवाइड केलं असतं तर आन्सर आला असतं. सो इक्वेशन आपल्याला सेकंड भेटलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन आपल्याला माहिती होतं x प्लस वाय इज इक्वल टू 100 आहे. सो हे आपलं फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 1900. सो आता आपल्याला क्लिअरली दिसतोय की y ला इक्वेशन 1 मध्ये y ला 3 ने मल्टिप्लाय करायचे, मग आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. So therefore if 3x plus 3y is equal to 5700, याला इक्वेशन नंबर 3. Now subtract equation 2 from 3. 3 मधून 2 ला सबट्रॅक्ट करायची. सो 3 अगोदर लिहिला, 3x plus 3y is equal to 5700. 35x plus 3y is equal to 10500. So minus, sorry subtract करतोय. सो खालचे साइन अपोजिट हे विल कॅन्सल. 3x minus 35x that is minus 32x इक्वल टू, इकडून काय
10,500 minus 5,700 4,800 ते पण कसला मायनस, कारण इकडे टेस्ट नंबरचं साईन. क्लिअर आहे. सो हे आपण सॉल्व्ह केलं. सो देअरफॉर आता इथं सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होऊन जातील 4800 डिवाइड बाय 32. सो 32 3 48 2 ने डिवाइड केलं 150. सो एक्स इज इक्वल टू आला 150. कशामध्ये आलं? आवर मध्ये, कारण की एक्स म्हणजे आपण कशाला कन्सिडर केलं होतं? डिस्टन्सला. सो एक्स इज इक्वल टू 150 किलोमीटर. सो आणि एक्स म्हणजेच कोण होता आपला? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. सो देअरफॉर द डिस्टन्स, त्यामुळे आपल्याला दुसरं एरोप्लेनचं डिस्टन्स काढत बसण्याची गरज नाही, कारण की क्वेश्चन मध्ये फक्त बसचं विचारले. सो देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. क्लिअर आहे. मी काय केलं बघा, प्रत्येक वेळेस सांगतो, हे इक्वेशन तर बनवलेलं कळालं असेल. टोटल टाइम दिला होता. टोटल टाइम दिल्यानंतर बसचा टायमिंग सेपरेट काढला, एरोप्लेनचा टायमिंग सेपरेट काढला आणि दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल टायमिंग 5 आवर. इथं काय केलं तर मी इथं जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केलं. 700x60y डिनॉमिनेटरला 700 × 60 इज इक्वल टू 5 ला 5 दिली. हा डिवाइडचा 700 × 60 इकडे जाऊन मल्टिप्लाय मध्ये जाईल. ते मल्टिप्लाय मध्ये गेला. मी या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. देन आता खूप मोठा इक्वेशन तयार झालेलं आहे, त्याला रिड्यूस करतोय मी. तर रिड्यूस करताना तुम्ही या 3 नंबरचा, हे जे एक्सचा कोएफिशियंट आहे, वायचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट या तिघांचा जो HCF येतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याने याला डिवाइड करा. डिवाइड केल्याच्या नंतर हे खूप रिड्यूस होऊन जाईल. या तिन्ही नंबरला डिवाइड जाणार आहे. तिन्ही नंबरला पूर्ण भाग जाणारा नंबर कोणता आहे तो शोधून काढा. तिन्ही नंबरला पूर्ण भाग जाणारा मोठ्यात मोठा नंबर पाहिजे, म्हणजेच HCF पाहिजे. तर त्या HCF ने डिवाइड करा. मी इथं एक वेळेस 10 ने केलं, एक वेळेस 2 ने. तुम्ही जर HCF काढला असतात तर 20 आला असता आणि 20 ने एकदाच डिवाइड केल्यानंतर हे आन्सर आला असतं. क्लिअर आहे. सो रिड्यूस केलं, एवढं लहान झाला वायचा कोएफिशियंट. आणि आता वायचा कोएफिशियंट 3 आहे. इक्वेशन 1 मध्ये वायचा वायच होता फक्त. सो इक्वेशन 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं. सो हे आला 3x + 3y इज इक्वल टू 5,700. इथं पण 3y, इथं पण 3y. आता सबट्रॅक्ट करायचे, त्यामुळे मी सबट्रॅक्ट केलंय. कॅन्सल होऊन x ची व्हॅल्यू लिहितो. क्लिअर आहे. सो आय होप हे लक्षात आलं असेल. याच टाईपचा थोडासा पुढचा प्रॉब्लेम पाहूयात आपण. A man travels 370 kilometer partly by train and partly by car. If he covers 250 kilometer by train and the rest by car, it takes him 4 hours. But if he travels 130 kilometer by train and the rest by car, he takes 18 minutes longer. Find the speed of the train and that of the car. सोल्यूशन परत तीच मेथड, तो त्याच टाईपचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डिस्टन्स काढायला सांगितलं होतं, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्पीड काढायला सांगितलंय.
सो पाहूयात स्पीडकडे आता सांगितलेलं आहे. सुरुवातीला काय दिले, टोटल काय दिले याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. अ मॅन ट्रॅव्हल्स 370 किलोमीटर पार्टली बाय ट्रेन अँड पार्टली बाय कार. म्हणजेच काय, हे 370 किलोमीटर डिस्टन्स असेल एक्झाम्पल, आणि काही डिस्टन्स, याच्यापैकी काही डिस्टन्स हे ट्रेननी ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स कशाने ट्रॅव्हल करतोय, कारने. ट्रेननी केले आणि हे डिस्टन्स कारने केलेलं असेल. हे कारने केलेलं डिस्टन्स हे ट्रेनने आणि दोघांनी मिळून 370 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले. म्हणजे टोटल डिस्टन्स आपल्याला इथं पण दिलेलं आहे. सो टोटल डिस्टन्स इथं पण दिलेलं आहे. सो तुम्ही म्हणताल की सर मागच्या प्रॉब्लेम सर्व करा लगेचच की ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स, कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय, दोघांची ॲडिशन इज इक्वल टू 370. असं इथं करता येणार नाही. का? कारण की आपण जर ट्रेनच्या डिस्टन्सला एक्स कन्सिडर केलं आणि कारच्या डिस्टन्सला जर वाय कन्सिडर केलं तर आपल्याला दोन व्हेरिएबल जे त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, अगोदर डिस्टन्स काढता येईल. अगोदर काय काढता येईल, डिस्टन्स. सो अगोदर डिस्टन्स काढता येईल, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 370. याच्यावरून आपल्याला एक्स आणि वाय हे आपले डिस्टन्स झाले. बट आपल्याला व्हेरिएबल जे ते आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, स्पीडची. तर स्पीडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर तुम्ही कन्सिडर केलात डिस्टन्सला. जर तुम्हाला स्पीड काढायचं तर तुम्ही स्पीडला कन्सिडर करा, कारण की तिथून लवकर स्पीड भेटेल, तुम्हाला लवकर आन्सर भेटेल. जर तुम्ही डिस्टन्सला कन्सिडर केलात एक्स प्लस वाय इज इक्वल टू 370, फर्स्ट डिस्टन्स तर पहिलं इक्वेशन तर बनलं. बट नेक्स्ट इक्वेशन मध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा. इफ ही कव्हर्स 250 किलोमीटर बाय ट्रेन अँड रेस्ट कार बाय इट टेक्स 250 किलोमीटर बाय ट्रेन अँड द रेस्ट बाय कार. ठीक आहे. नंतर पुढच्या वेळेस काय झाले, 250 किलोमीटर हे ट्रेननी कव्हर केलेले डिस्टन्स आहे आणि राहिलेले जे डिस्टन्स आहे म्हणजे 370 मधून 250 गेले तर 120 किलोमीटर जे डिस्टन्स राहिलेलं आहे ते कारने कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना 4 तास लागलेले. त्यासाठी किती तास लागलेले, 4 तास. आणि बट इफ ही ट्रॅव्हल्स 130 किलोमीटर बाय ट्रेन अँड रेस्ट बाय कार इट टेक्स. सो आता बघा, इथं टोटल तर डिस्टन्स दिलेलं होतं आपल्याला. बट इथं हे इक्वेशन म्हणजे जर तुम्ही याला इक्वेशन 1 जर कन्सिडर केलात तर टोटल 3 कंडिशन दिसू लागले. एक्स प्लस वाय हे डिस्टन्सला जर कन्सिडर केलं तर हे एक इक्वेशन होईल. या 4 आवर्स साठी एक सेकंड इक्वेशन येईल आणि या कॉमाच्या पुढे इफ ही ट्रॅव्हल्स 130 किलोमीटर बाय ट्रेन अँड रेस्ट बाय कार याच्यासाठी थर्ड इक्वेशन येईल. म्हणजे 3 इक्वेशन होऊ लागलेत. आणि तुम्हाला काय करायचं या 3 इक्वेशन मध्ये तुमचं फर्स्ट गोष्ट काय चुकते तर तुम्ही डिस्टन्सला कन्सिडर करताय. तर तुम्हाला कशाला कन्सिडर करायचे, स्पीड काढायचे तर डायरेक्टली स्पीडला कन्सिडर करा, जेणेकरून तुमचा आन्सर इझिली भेटून जाईल. सो आपल्याला टोटल माहिती. आता पहा याच्यामध्ये वेगळं काय आहे या प्रॉब्लेम मध्ये. तर तुम्हाला या फर्स्ट कंडिशनला जर तुम्ही नाही कन्सिडर केलात सध्या, आता जर मी याला कन्सिडर केलं की काही डिस्टन्स 250 ट्रेननी आणि 120 कारने कव्हर केले तर त्यांना 4 तास लागलं. सो जर मी टोटल टायमिंग दिलाय इथं काय 4 आवर्स दिलाय, म्हणजेच त्या ट्रेनला आणि कारला दोघांना मिळून जो टायमिंग लागलेला आहे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, ट्रेन आणि कार दोघांना मिळून डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टायमिंग 4 तास आहे. म्हणजेच ट्रेनचं टाइम ट्रेन प्लस टाइम ऑफ कार दोघांचं टायमिंग टोटल टाइम. म्हणजेच मला काय करावं लागेल, जर टाइम साठी इक्वेशन बनवायचे तर ट्रेन टाइम आणि कारचा टायमिंग मला अगोदर फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट पुढे तसंच की कोणाचं डिस्टन्स दिले 130 किलोमीटर ट्रेननी गेले आणि राहिलेलं कारनी गेले तर 18 मिनिट जास्त लागले. 18 मिनिट जास्त लागलेत म्हणजेच काय, तर मागे जेवढा टायमिंग लागलेला आहे, मागे टायमिंग 4 तास लागला होता. तर जर ते 130 किलोमीटर ट्रेननी गेले आणि राहिलेले डिस्टन्स जर कारनी गेले तर त्यांना मागच्या टायमिंग पेक्षा 18 मिनिट जास्त लागतील. लॉंगर 18 मिनिट आणखीन जास्त लागतील. म्हणजेच या 4 तासामध्ये 18 मिनिट आपल्याला काय करावं लागतील, ऍड करावं लागतील. आणि तेवढा टोटल टायमिंग हा हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी गेलेला असेल. सो ओव्हरऑल मला हे सांगायचंय की आपल्याला इथं इक्वेशन जे बनवायचे ते आपल्याला इक्वेशन बनवायचे ते 2 इक्वेशन आणि ते पण त्यासाठी टाइम साठी बनवायचे. सो आपण इक्वेशन बनवायला स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला 1 बाय 1 लक्षात येऊन जाईल. लेट द, आता स्पीड काढायची. सो स्पीडला कन्सिडर करून लेट द स्पीड ऑफ ट्रेन बी x किलोमीटर अँड स्पीड ऑफ कार बी y किलोमीटर. सो ही झाली स्पीड. आता आपल्याला टाइमचा फॉर्म्युला पण माहिती आहे, टाइम इज इक्वल टू, आता इथून आपल्याला टाइम काढायचे. फर्स्ट इक्वेशन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सो इथून आपल्याला काढता येईल टाइम टेकन बाय
ट्रेन टू ट्रॅव्हल 250 किलोमीटर. फक्त 250 किलोमीटर जाण्यासाठी त्या ट्रेनला किती टायमिंग लागलाय तेवढा टायमिंग मी सेपरेट काढेल. राहिलेलं जे डिस्टन्स आहे ते कारला ते राहिलेलं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी कितीचा टाइम लागलाय ते पण काढेल आणि त्या दोन्ही टाइमची ऍडिशन म्हणजे 4 आवर्स. सो खाली लिहून टाकेल टाइम टेकन टू कव्हर टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल. टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल. ट्रेनला ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागलाय. सो ट्रेनचा टायमिंग काढायचंय. सो ट्रेनचा डिस्टन्स किती आहे, ट्रेनने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे 250 अपॉन त्याची स्पीड किती आहे, सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड, त्याची स्पीड किती आहे, ट्रेनची स्पीड x. क्लिअर आहे. मी स्पीड ऑफ ट्रेनला x कन्सिडर केलं, स्पीड ऑफ कारला y कन्सिडर केलं. इथं डिस्टन्सला कन्सिडर करता येणार नाही कारण की इथं डिस्टन्स काढायला सांगितलेलं नाहीये. जे काढायला सांगितलंय टाइम डिस्टन्स आणि स्पीड मध्ये जे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय त्यांना तुम्ही कन्सिडर करून तिथून तुम्हाला दोनच इक्वेशन बनवायचे. सो मी इथून काय कन्सिडर केलं की पहिलं फर्स्ट कंडिशन मध्ये डिस्टन्सला कन्सिडर केल्यास एक इक्वेशन बनेल, पण इथं टोटल डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 370 किलोमीटर. बट आपल्याला इथून जर इक्वेशन बनवला तर तीन इक्वेशन दिसत आहेत. सो इथून इक्वेशन बनवताच येणार नाही. जर तुम्ही स्पीडला कन्सिडर केला तर याच्यामध्ये इक्वेशन बनवताच येणार नाही. सो तुम्हाला डायरेक्ट कुठून सॉल्व्ह करावं लागेल. इफ ही कव्हर्स 250 किलोमीटर ट्रेननी कव्हर केलेलं आहे, तर जर ट्रेननी 250 किलोमीटर कव्हर केला असेल तर ट्रेनला लागलेला टाइम हा एवढा असेल 250 बाय x आवर. कारण की 250 किलोमीटर आणि x हे किलोमीटर मध्ये आणि x हे किलोमीटर पर आवर मध्ये, सॉरी किलोमीटर पर आवर स्पीड लिहितोय मी. सो स्पीड मी कन्सिडर केलेली किलोमीटर पर आवर. हे किलोमीटर आहे, किलोमीटर पर आवर आहे म्हणजे टोटल युनिट असेल त्याला आवर. नेक्स्ट आपल्याला काढता येईल आता टाइम टेकन बाय कार इज इक्वल टू कारला लागलेला टायमिंग डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. सो कारला लागलेला टायमिंग काढायचे तर टायमिंगचा फॉर्म्युला कारचं टायमिंग काढतोय म्हणून कारचं कव्हर केलेले डिस्टन्स आणि कारची स्पीड. कारने कव्हर केलेली डिस्टन्स किती आहे 250 गेले 371, तर दॅट इज 120 अपॉन त्याची स्पीड y आवर. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणजेच या टोटल 370 चा फायदा कुठं झाला आपल्याला, टोटल डिस्टन्स दिलेला फायदा कुठं झाला इथं. कारण की त्यांनी फर्स्ट ट्रेननी डिस्टन्स कव्हर केले 250, तर कारने राहिलेलं डिस्टन्स कव्हर केले म्हणजे राहिलेलं काढण्यासाठी मला 370 चा यूज झाला. 370 मधून 250 निघून गेले, ट्रेननी कव्हर केले ते डिस्टन्स, तर राहिलेले डिस्टन्स किती असणार 120. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय असेल या दोघांच्या टायमिंगची ऍडिशन, दॅट इज 250 बाय x प्लस 120 बाय y इज इक्वल टू टोटल टायमिंग दॅट इज 4 आवर. टोटल टायमिंग किती असणार 4. क्लिअर आहे. सो याला इक्वेशन 1 आपण देऊ शकतो. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आता येऊयात पुढच्या कंडिशनकडे. पुढच्या कंडिशन मध्ये येण्यासाठी परत टोटल फक्त 18 मिनिट जास्त लागलेत. म्हणजेच तुम्हाला परत टोटल टायमिंग दिलेलं आहे. फक्त जो पुढचा टायमिंग आहे हा मागच्या टायमिंग पेक्षा कितीने जास्त आहे 18 जास्त आहे. म्हणजेच हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टोटल 4 तास तर लागलेत, बट 4 तास पेक्षा आणखीन 18 मिनिट जास्त लागलेत. म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये परत आपल्याला काय केलेलं आहे, सेकंड कंडिशन मध्ये परत टोटल टाइम दिलेला आहे. टोटल टाइम दिलेला आहे तर फर्स्ट टाइम प्लस सेकंड टाइम इज इक्वल टू टोटल टाइम. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन आता हे मी डायरेक्ट लिहून टाकतोय. तर असं सेपरेट टायमिंग काढत बसणार नाही मी, आता डायरेक्ट लिहून टाकेन काय की इफ ही ट्रॅव्हल्स 130 किलोमीटर बाय ट्रेन, ट्रेननी कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे 130 किलोमीटर, डिस्टन्स अपॉन स्पीड. मला परत टायमिंग काढतोय. कोणाचा टायमिंग काढतोय मी आता, ट्रेनचा सेपरेट टायमिंग काढतोय. तर ट्रेनचं डिस्टन्स किती आहे म्हणून सांगितलं त्यांनी सेकंड कंडिशन मध्ये 130 किलोमीटर डिस्टन्स ट्रेननी कव्हर केले, तर त्याची स्पीड किती आहे ट्रेनची x. हे आला सेकंड कंडिशन मध्ये ट्रेनची स्पीड. सेकंड कंडिशन मध्ये ट्रेनचा टाइम आला. नेक्स्ट सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला आता कारचा टायमिंग काढायचा. तर कारचा टायमिंग काढण्यासाठी कारचं डिस्टन्स किती आहे, टोटल होता 370, त्याच्यामधलं 130 तर ट्रेननी कव्हर केलेलं आहे, तर राहिलेलं डिस्टन्स किती असेल 240. किती आहे 240, राहिलेलं डिस्टन्स आहे 240 डिवाइड बाय y इज इक्वल टू काय असेल, इज इक्वल टू 18 मिनिट जास्त लागलेत मागच्या टायमिंग पेक्षा. 18 मिनिट जास्त लागले, 4 तास तर लागलेलेच आहेत प्लस 18 मिनिट जास्त लागलेत. सो 18 मिनिटला मी लिहिला 18 बाय 60, कारण की हे आवर मध्ये आहे तर याला पण कशामध्ये आणावं लागेल आवर मध्ये.
18 मिनिटमध्ये जर मिनिटला जर मी मिनिटाचं कन्वर्जन जर आवर मध्ये करायचं असेल तर कशाने डिवाइड करावं लागेल? कशाने डिवाइड करावं लागेल? 60. क्लिअर आहे? सो हे पण आवर हे पण आवर. आता या दोघांची ऍडिशन मला करता येईल. क्लिअर आहे? मी काय सांगितले ते 4 आवर होता प्लस 18 मिनिट होता. सो 4 आवर प्लस 18 मिनिटला मी 18/60 आवर मध्ये कन्वर्जन केलं आणि आता हे दोन्ही आवर मध्ये आलेत. सो मी आता याला सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर आहे? सो पाहूयात आपण आता. सो याला अगोदर सॉल्व्ह करावं लागेल. 2 9 जा 3 ने जाईल. 3 6 जा 9 ने जाणार नाही. 6 ने जाईल 6 3 जा 18 6 10 जा 100. ठीक आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आला तर क्रॉस मल्टिप्लाय 10 4 जा 40 43/10 43/10. 6 ने डिवाइड 6 3 जा 18 6 10 जा 100 6 10 जा 60. क्रॉस मल्टिप्लाय करून ऍड केलाय 130x प्लस 240/1 या टाइप. सो याला इक्वेशन नंबर 2 देऊन याला इक्वेशन पण याचे कोएफिशिएंट खूप मोठे दिसत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊन सॉल्व्ह करूयात. याला इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला दिसतोय जे काही आपले हे जे काही इक्वेशन बनलेले आहेत या इक्वेशन मध्ये आपले व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये आले. क्लिअर आहे? व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये काय आले? कारण की आपल्याला जे काही सॉल्व्ह करायचं होतं त्यामध्ये आपल्याला आपल्याला स्पीड काढायची होती आणि स्पीड काढायची होती तर मी स्पीडला कन्सिडर केलं आणि इक्वेशन मध्ये टोटल दोन्ही कंडिशन मध्ये टोटल टायमिंग दिलाय. तर मी दोन्ही क्वांटिटीचा टायमिंग इक्वल टू टोटल टायमिंग, ट्रेनचा टायमिंग प्लस ट्रेनचा टायमिंग नंतर कारचा टायमिंग या दोघांचा मिळून टाइम म्हणजे टोटल टाइम. इथं पण ट्रेनचा टाइम आणि सेकंड कंडिशन मधील कारचा टाइम इज इक्वल टू टोटल टाइम. सो या टाइमच्या फॉर्म्युल्यामध्ये ऑटोमॅटिक स्पीड कुठं आहे? टाइमच्या फॉर्म्युल्यामध्ये स्पीड डिनॉमिनेटर मध्ये, तर व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये गेलाय आणि त्यामुळे व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये गेल्यामुळं हा प्रॉब्लेम काही लिनियर नाहीये, बट त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करून आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सो पुट 1/x is equal to m and 1/y is equal to n in equation 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये 1/x is equal to m पुट करायचे, 1/y is equal to n पुट करायचं. काय? 250m plus 120n is equal to 4. क्लियर आहे? नेक्स्ट वन 130m plus 240n is equal to 43/10. 43/10. याला इक्वेशन नंबर 3, याला इक्वेशन नंबर 4. क्लियर आहे? आय होप इथपर्यंत लक्षात आला असेल. याच्या पुढची मेथड तुम्हाला माहिती आहे, फक्त इथपर्यंत लक्षात ठेवायचे. पहा, या हे पुट करून रिड्युसिबल इक्वेशनला रिड्यूस करून लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे मी शिकवलेलं आहे. बट इथपर्यंत तुम्हाला हे यायला पाहिजे, हे 2 इक्वेशन असे काढता यायला पाहिजेत फॉर्म्युलाचा यूज करून, देन आपल्याला पुढे जाता येईल. आता याच्या पुढची मेथड तुम्हाला माहितीच आहे, त्याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता दिसतोय आपल्याला इथं जर मला n ला कॅन्सल करायचे तर मला n ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दिसतंय? जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन 3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 122 जा 240 आणि 240 कोएफिशिएंट सेम येतील, देन मला सबट्रॅक्ट करता येईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 मी लहान इक्वेशनला रिड्यूस न करता डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय. याला लहान करत बसून परत मल्टिप्लाय करून सेम आणण्यापेक्षा मी इथंच सेम करतोय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/2 and subtract from इथं पुढे लिहून टाकूया सेपरेट. अगोदर मल्टिप्लाय करून घेऊयात. 240 चा डबल 500m प्लस 240n इज इक्वल टू 8. याला इक्वेशन नंबर 5. आता याला सबट्रॅक्ट करून टाकूयात आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 5. आलेल्या 4 ला 5 मधून हा जो इक्वेशन 4 आला, 4 ला 5 मधून सबट्रॅक्ट करूयात. सो 5 ला अगोदर लिहिलं इज इक्वल टू 8, त्याच्यामधून 130m मायनस 240n इज इक्वल टू 43/10. इथं प्लसच आहे. आता सबट्रॅक्ट करायचे म्हणून सगळे साइन अपोजिट होतील, हे होईल कॅन्सल. इथं येईल 0 370m इज इक्वल टू 8 मायनस 43/10 अशा टाइप मध्ये 8 मायनस 43/10. तर 80 मायनस 43/10.
सो इथून किती 37/10, ते पण प्लस वाला 37/10. तर आता इथून एम ची व्हॅल्यू किती येणार, एम इज इक्वल टू 37/10 मल्टिप्लायचा 370 इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल 370. सो हा याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. 37 वजा 37 10 जा 370. सो एम इज इक्वल टू आला 1/100. एमची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आलेली व्हॅल्यू तुम्ही वापस पुट करा. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन कोणत्या याच्यामध्ये पुट करून आपल्याला एनची व्हॅल्यू काढता येईल, 3 मध्येच इझी पडेल. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू पुट करेन मी. काय येईल पाहूयात. 250 एम ची व्हॅल्यू 1/100. 250 एम 1/100 प्लस 120 एन इज इक्वल टू 4. सो 0 0 कॅन्सल, 5 2 जा 5 5 जा. सो प्लस 5/2 आहे, इकडे जाऊन -5/2 होऊन जाईल. 4 -5/2 दॅट इज 4 2 जा 8 -5 दॅट इज 3/2 आणि इकडे जाऊन डिवाइड मध्ये 120 एन इज इक्वल टू. खूप फास्ट कॅल्क्युलेशन आहे. 250 एम ची व्हॅल्यू 1/100 सिम्पलेस्ट फॉर्म आला. 5/2 प्लस मध्ये इकडे जाऊन -5/2 4 2 जा 8 -5 दॅट इज 3/2 मल्टिप्लाय जा 120 इकडे डिवाइड मध्ये इकडे येऊन जाईल 40. सो एन इज इक्वल टू येईल 1/80. सो ही पण आली इथून एम ची व्हॅल्यू, इथे एम ची व्हॅल्यू, इथे एन ची व्हॅल्यू. सो देअरफॉर रिसबस्टिट्यूट the value of m and n. m आणि n ची काढलेली व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. सो देअरफॉर 1/x इज इक्वल टू किती आहे, m that is 1/100 implies that x is equal to 100 and 1/y is equal to 1/80 is equal to y is equal to 80. सो इथून क्लिअर होऊन जाईल की x म्हणजे आपलं डिस्टन्स, x म्हणजे आपली स्पीड होती किलोमीटर पर आवर मध्ये, x ही स्पीड होती आपली ट्रेनची. सो ट्रेनची स्पीड असेल 100 किलोमीटर पर आवर आणि त्या जो काही कार आहे त्या कारची स्पीड असेल 80 किलोमीटर पर आवर. क्लिअर आहे, दिसतोय. सो एक्स आणि वाय ची व्हॅल्यू भेटलेली आहे. सो तुम्हाला स्टार्टिंग पासून लक्षात आलं असेल आता की जर स्पीड काढायला सांगितलं तर स्पीडसाठी आणि इक्वेशनला कसं फ्रेम करायचे, तुम्हाला इक्वेशनला फ्रेमिंग करत असताना टोटल काय दिले, टोटल टाइम दिलाय की टोटल डिस्टन्स दिले याला चेक करा. जर टोटल डिस्टन्स दिले तर जे क्वांटिटीज आहेत त्यांचे सेपरेट डिस्टन्स काढा आणि दोघांची ऍडिशन इज इक्वल टू डिस्टन्स. जर टाइम दिलेला आहे तर दोघांचं सेपरेट टाइम काढा, त्या दोघांचं मिळून टायमिंग म्हणजे टोटल टाइम. अशा टाईपमध्ये तुम्हाला दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन बनवायचे. जर दोन इक्वेशन जर तुमचे ऑलरेडी लिनियर असतील म्हणजे जे काही व्हेरिएबल आहेत ते जर न्यूमरेटरमध्ये असतील तर तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करून आन्सर काढता येईल. आणि जर आलेले दोन इक्वेशन्स जर लिनियर नसतील, या टाईपमध्ये जर लिनियर नसतील तर त्यांना अगोदर लिनियरमध्ये कन्वर्ट करावं लागेल पुट करून, आणि कन्वर्ट केल्याच्या नंतर मग एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करून तुम्हाला जे नवीन व्हेरिएबल आहेत त्यांची व्हॅल्यू काढावी लागेल आणि ते आलेली नवीन व्हेरिएबलची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून तुम्हाला राहिलेल्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आय होप लक्षात आला असेल. क्वेश्चनमध्ये काही असं अवघड नव्हतं. हे इक्वेशन्स मात्र इम्पॉर्टंट आहेत. हे दोन इक्वेशन ज्यांचे करेक्ट आले त्यांना पुढे सॉल्व्ह करता येईल. फर्स्ट टाइम प्लस ट्रेनचा टाइम प्लस कारचा टाइम इज इक्वल टू टोटल टाइम, ट्रेनचा टाइम प्लस कारचा टाइम इज इक्वल टू टोटल टाइम. हे फर्स्ट कंडिशन मधला, हा सेकंड कंडिशन मधला. आणि टाइम काढताना मला डिस्टन्स माहिती होतं, दोघांचं सेपरेट डिस्टन्स माहिती होतं. सो सेपरेट डिस्टन्स माहिती असल्यामुळं सेपरेट ट्रेनचा डिस्टन्स माहिती म्हणून सेपरेट ट्रेनचा टायमिंग काढता आला, सेपरेट कारचा डिस्टन्स माहिती होतो सेपरेट कारचा टायमिंग काढता आला. दोघांचा टायमिंग म्हणजे 4 तास. सो त्यांनी सेपरेट डिस्टन्स दिले होते आणि टोटल टाइम दिला होता. सो डिस्टन्सला मी अडकवलो कशामध्ये, टाइमच्या फॉर्म्युल्यामध्ये. सेपरेट डिस्टन्स दिल्यामुळे मी सेपरेट टायमिंग काढू शकलो आणि सेपरेट टायमिंग काढल्यामुळे आपल्याला पुढे सॉल्व्ह करता इझी आलं. क्लिअर आहे. सो जाऊयात पुढे आता. सो याच्यामध्ये आन्सर तर लक्षात आला असेल. एक्स म्हणजे ट्रेनची स्पीड होती आणि ती 100 आली होती आणि वाय म्हणजेच कारची स्पीड होती ती 80 किलोमीटर पर आवर आली होती. जाऊयात नेक्स्ट प्रॉब्लेम कडे आता. काय म्हणले पहा,
question. Points A and B are 90 kilometer apart, 90 kilometer apart from each other, on a highway. A car starts from A and another from B at the same point, at the same time. If they go in the same direction, they meet in 9 hours. And if they go in opposite direction, they meet in 9/7 hours. Find their speeds. सो कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे? हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. त्यामध्येच काय म्हटले बघा, हा एक डिस्टन्स आहे, हा ए आहे, हा बी आहे समजा. सो ए अँड बी आर 90 किलोमीटर, हे एकमेकापासून 90 किलोमीटर दूर आहेत हे दोन पॉइंट. क्लियर आहे? सो अपार्ट फ्रॉम इच अदर ऑन अ हायवे, एक कार स्टार्ट्स फ्रॉम ए अँड अनदर फ्रॉम बी. दोन कार्स आहेत, अशा टाईपच्या दोन कार्स असतील, कन्सिडर करा. सो अशा टाईपच्या दोन कार्स आहेत. काय सांगितले? ते दोन एकमेकापासून 90 किलोमीटरच्या दूरीवरती आहेत ते कार. अ कार स्टार्ट्स फ्रॉम ए, एक कार ए पासून स्टार्ट झाली आणि एक कार बी पासून स्टार्ट झाली, दिसते, अनदर फ्रॉम बी, आणि एक कार ए पासून स्टार्ट झाली. सो ऍट द सेम टाइम पासून एकाच टायमिंगला दोन्ही कार स्टार्ट झालेत. आणि इफ दे गो इन द सेम डायरेक्शन, ते एकाच डायरेक्शनने चाललेत. म्हणजेच काय, ए कार जर इकडे जात असेल तर बी पण इकडे जात असेल, किंवा ए कार जर इकडे जात असेल तर बी पण इकडे जात असेल. क्लिअर आहे? सेम डायरेक्शन म्हणजे दोन्ही पण एकाच दिशेला चाललेले. सो पाहूयात. तर इफ दे गो इन द सेम डायरेक्शन, दे मीट इन 9 hours. जर ते एकाच डायरेक्शन मध्ये चालत गेले तर ए आणि बी हे दोन कार काही काळानंतर एकत्रित एकमेकाला येऊन भेटतात. म्हणजेच समजा मी कन्सिडर केलं की बी ही कार इथपर्यंत जात असेल तर ए कार पण इकडेच जात असेल, ह्या दोघांचं डायरेक्शन सेम आहे. तर बी कार जर इथपर्यंत जात असेल तर ए पण कार इथपर्यंत येत असेल. तर ह्या पॉइंटला काहीतरी सी नाव देतो मी. तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय बघा, मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय याच्यामध्ये, तर ए बी आणि बी सी. तर बी हा राईट साईडला निघालाय, ए पण राईट साईडला निघालाय, आणि काही टाइम नंतर, काही डिस्टन्स नंतर बी आणि ए, बी पासून निघालेली कार आणि ए पासून निघालेली कार हे एकमेकाला येऊन मिळणार आहेत. म्हणजेच काय दिसतंय इथून क्लिअरली की ए ही कार मागून पुढे येते आणि बी जवळ येऊन टच करते. म्हणजे ए ची स्पीड काय असेल, जास्त असेल बी पेक्षा. दिसते ए ची स्पीड बी पेक्षा जास्त असेल. हे आपल्याला ऑलरेडी कळणार आहे. प्रॉब्लेम आन्सर आल्यानंतर पण तुम्ही चेक करू शकता की ए हा 90 किलोमीटर पाठीमागे होता, पण तो काही काळानंतर बीच्या जवळ आलाय. म्हणजे ए ची स्पीड ही बीच्या पेक्षा जास्त आहे, म्हणून तो याला एवढं डिस्टन्स जास्त कव्हर करून याच्या जवळ आलेला आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी काय पहा, जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते ए ने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते बी पेक्षा कितीने जास्त केलेलं आहे. ए ने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स. बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स फक्त बीसी, ए ने कव्हर केलेलं डिस्टन्स टोटल एसी. कळतंय? ए ने कव्हर, ए या कारने कव्हर केलेलं डिस्टन्स एसी, बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स बीसी. आणि आपल्याला काय माहितीये की एसी या कारनी बी पेक्षा 90 किलोमीटर डिस्टन्स जास्त कव्हर केले. या फर्स्ट कारनी, ए या कारनी जे डिस्टन्स कव्हर केले ते बी पेक्षा कसं जास्त केले, 90 किलोमीटर जास्त केले. म्हणजेच काय, या ए बी इथून आपल्याला कळून जाईल
की AC मायनस BC ह्या A नी कव्हर केलेले डिस्टन्स AC आणि त्याच्यामधून जर मी BC चं डिस्टन्स काढून टाकलं तर राहिलेलं डिस्टन्स कोणतं येणार, दॅट इज AB चं डिस्टन्स येईल. या टोटल AC मधून BC जर निघून गेला तर कोण राहतो, AB. आणि AB म्हणजेच किती आहे, 90 किलोमीटर. कळतंय, हा नेहमी कन्सेप्ट आहे. जर सेम डायरेक्शनला जात असेल, एकच कार आहे, दोन पॉइंट आहेत, तर त्या दोन पॉइंटवरच्या दोन कार जर एकाच डायरेक्शनने जात असतील आणि काही टाइमानंतर मागची कार या पुढच्या कारला येऊन जर कव्हर करत असेल, येऊन मागची कार पुढच्या कार जवळ जर येऊन पोहोचत असेल, दॅट मीन्स मागची कारची स्पीड जास्त आहे. आणि आपल्याला जे इक्वेशन बनवायचे ते या फॉर्मॅट मध्ये बनवायचे. ज्या मागची कारचं जे डिस्टन्स आहे त्याच्यामधून जे समोरची कार होती, मागची कार A समोरची कार B, मागच्या कारपासून कव्हर केलेलं डिस्टन्स आणि समोरच्या कारने कव्हर केलेलं डिस्टन्स, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय असेल, जे आपल्याला दिलेलं आहे की या दोघांमधला जेवढा फरक होता तो 90 किलोमीटर. तर A ने हे 90 किलोमीटर डिस्टन्स जास्त कव्हर केले, त्याच्यामुळं मी A ने कव्हर केलेले डिस्टन्स दॅट इज AC. त्याच्यामुळे जर BC सबट्रॅक्ट केला तर AB येतो आणि AB म्हणजेच किती आपला 90 किलोमीटर. हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर मी याचंच फ्रेमिंग करणार, इक्वेशन मध्ये मी याचा यूज करणार आहे, AC मायनस BC इक्वल टू AB. हे झालं एकाच डायरेक्शनला जर जात असतील तर मागची कार समोरच्या कारला येऊन भेटते आणि त्याच्यामध्ये मागची कार ही काहीतरी डिस्टन्स जास्त कव्हर करते. तर किती डिस्टन्स जास्त कव्हर करते त्याच्यासाठी हे इक्वेशन बनवले. म्हणजे इक्वेशन बनवायचे आपल्याला डिस्टन्स साठी. त्यासाठी इक्वेशन बनवायचे डिस्टन्स साठी. नेक्स्ट आता पाहूयात सेम अपोजिट डायरेक्शन मध्ये. इथं कार A आहे आणि इथं कार B आहे आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये निघाली, म्हणजे A कार जर राईटला निघाली असेल तर B कार लेफ्टला निघेल आणि हे दोन्ही कार एका कुठल्या तरी पॉइंटला येऊन मीट करतील. सेंट्रलाच मीट करतील असं नाहीये, हे इथं पण येऊन मीट करू शकतात. हे दोन्ही कार एकमेकाला इथं येऊन मीट करेल आणि ही इथं या पॉइंटला येऊन दोन्ही गाड्या एकमेकांना मीट करत असतील. जे काय A ची स्पीड जास्त आहे म्हणजे A हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल, A हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल. सो आता याच्यामध्ये पण इथं डिस्टन्स साठी बोललो होतं, इथं काय करणार, इथं मी काढणार A ने कव्हर केलेलं डिस्टन्स प्लस B ने कव्हर केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. समजा A ने x किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलाय, B ने y किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलंय, तर x प्लस y इज इक्वल टू टोटल AB चं डिस्टन्स किती असणार, टोटल AB चं डिस्टन्स किती असणार, टोटल AB चं डिस्टन्स किती असेल 90. दिलेलं आहे आपल्याला की A आणि B एकमेकांपासून 90 चे आहेत. सो मी काय काढणार याच्यावरून, तर A ने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे, A कारने कव्हर केलेलं डिस्टन्स, B कारने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि दोघांची ऍडिशन 90. तर याला शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचे हे पण मी सांगेन. याला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवताना नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन म्हणेल, ज्यावेळेस ते दोन्ही कार्स एकमेकाकडे येत आहेत टुवर्ड्स इच अदर, एकमेकांच्याकडे येत आहेत, A B कडे येते, B A कडे जाते, म्हणजेच अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन देईल त्यावेळेस काय होणार, डिस्टन्सची ऍडिशन होणार. आणि ज्यावेळेस सेम डायरेक्शन असेल त्यावेळेस मोठ्या डिस्टन्स मधून हे लहान डिस्टन्स सबट्रॅक्ट होईल आणि इज इक्वल टू जे काही आपल्याला हायवेचं डिस्टन्स दिले, त्या दोन कारचा हायवेवरचं डिस्टन्स दिले, त्या दोन कारच्या मधील जे डिस्टन्स होतो हायवेवरील ते म्हणजेच 90. कधी, त्या मोठ्या डिस्टन्स मधून लहान डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं. सो सेम डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन मध्ये येईल आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर ऍडिशन मध्ये येईल. हे ओव्हरऑल लक्षात घ्यायचे आपल्याला. सो सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. सॉल्युशन पॉइंट्स A and B. सोल्युशन लेट काय काढायचं आपल्याला, स्पीड. लेट द स्पीड ऑफ कार A be x kilometer per hour and speed of car B be y kilometer per hour. जर A आणि B हे दोन पॉइंट्स आहेत तर पॉइंट A वरच्या कारला मी कार A नाव दिले आणि पॉइंट B वरच्या कारला मी कार B नाव दिले. तर कार A चं डिस्टन्स x किलोमीटर आहे, कार B चं डिस्टन्स y किलोमीटर, स्पीड ही y किलोमीटर पर आवर आहे. स्पीडला कन्सिडर केले. सो देन पुढे जाऊयात. 90 किलोमीटर आहे ईच अदर ऑन द हायवे, अ कार स्टार्ट्स फ्रॉम A अनदर फ्रॉम B ॲट द सेम टाइम. एकाच टायमिंगला चालू झालेत आणि हे एकाच डायरेक्शन मध्ये चालले. सो कार्स ट्रॅव्हलिंग in same direction कार सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल करतायत. सो दे मीट इन 9 आवर्स. ते किती तासामध्ये एकमेकाला मिळतात, 9 आवर्स मध्ये. सो मी परत एक वेळेस फिगर काढतो की A
हे बी आणि हा सी, हा ए सी जवळ जातोय आणि बी पण सी जवळ जातोय. तर मला इथे काढायचे ए सी मायनस बी सी इज इक्वल टू ए बी. तर ए सी काढायचे म्हणजेच मला ए सीचं डिस्टन्स काढायचे, टोटल डिस्टन्स काढायचे. सो टोटल डिस्टन्स काढण्यासाठी सो देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ए. तर डिस्टन्स साठी फॉर्म्युला काय, डिस्टन्स साठी फॉर्म्युला काय असणार, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर स्पीड किती आहे आपली x, कारची स्पीड, कार ई ची स्पीड x, आणि टाइम किती लागलाय, सेपरेट टायमिंग किती लागलाय त्यांच्यासाठी दिलेला आहे का, सेपरेट टायमिंग 9/7. सो 90 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ए. AC मायनस BC सेम डायरेक्शन मध्ये जात आहेत. सो स्पीड इंटू टाइम काढायचे आपल्याला. दोघांचं कॉमन टायमिंग दिलेलं आहे 9 आवर्स. काय दिलेलं आहे इथं, 3 आवर्स. ठीक आहे, मी डिस्टन्स काढतोय. सो डिस्टन्स इंटू टाइम दोघांना मिळण्यासाठी 9 आवर्स लागतात. सो 9x टाइम किती लागलाय 9. दोघांना एकमेकांकडे येण्यासाठी ए ला सी पर्यंत जाण्यासाठी 9 तास लागतील आणि बी ला पण सी पर्यंत जाण्यासाठी 9 तास लागतील. हे याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी 9 तास आणि याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी 9 तास. या दोघांना 9 तास लागलेत. पण या 9 तासामध्ये ए ने किती डिस्टन्स कव्हर केले, सी पर्यंत ए ने डिस्टन्स जास्त कव्हर केले. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ए बी 9x अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार बी इक्वल टू, कार बी ने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स काय असेल 9y. ए ने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स, डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम. स्पीड x आहे, टाइम 9 तास घेतलंय. का बरं, कारण की सेम डायरेक्शन मध्ये ते एकमेकाला किती तासांमध्ये मिळत आहेत, सेम डायरेक्शन मध्ये. दोन्ही पण राईटला चालले तर सेम डायरेक्शन मध्ये ते 9 तासानंतर मिळणार आहेत. तर ए ची स्पीड, ए ला लागलेला टाइम पण 9 तास आहे, बी ला लागलेला पण 9 तास आहे. म्हणून 9x आणि 9y स्पीडने मल्टिप्लाय केलं, दोघांची डिस्टन्स भेटलेली आहे. सो आता पुढे जाऊयात आणि इक्वेशन तयार करूयात. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, काय असेल की AC मायनस BC, ए ने जास्त डिस्टन्स कव्हर केले तर 9x मायनस 9y. सेम डायरेक्शन म्हणजे मी सांगितलं होतं सबट्रॅक्शन असेल. सेम डायरेक्शन, मोठ्या डिस्टन्स मधून लहान डिस्टन्स सबट्रॅक्ट करणार इक्वल टू त्या दोघांच्या कारच्या मधली डिस्टन्स. त्या दोन पॉइंटच्या मधलं डिस्टन्स किती आहे 90. सो x मायनस y इज इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर 1. 9 कॉमन काढला, डिवाइड केला, याला इक्वेशन नंबर 1. ऑल्सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता दुसऱ्या कंडिशन कडे जायचे. दुसरी कंडिशन काय, अपोजिट डायरेक्शन आहे, दिसतंय. हा ए आहे, हा बी आहे. अपोजिट डायरेक्शन, ए हा बी कडे जातोय तर बी हा ए कडे येतोय. सो दोन्ही पण एकमेकाला भेटणार आहेत. सो आता इथे काय होईल, अपोजिट डायरेक्शन म्हणजे याचं डिस्टन्स प्लस याचं डिस्टन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ए बट इन सेकंड कंडिशन मध्ये परत मला डिस्टन्सच काढायचे. ए ने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि बी ने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढायचे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम. सो टाइम किती लागलाय, ए ने ट्रॅव्हल केलंय 9/7 आवर्स. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ए इन 9/7 आवर्स. 9/7 आवर मध्ये कारने कव्हर केलेले डिस्टन्स किती असणार 9/7x. तसंच कार बी ने पण एवढेच टाइम डिस्टन्स कव्हर केलंय. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार बी, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार बी इन 9/7 आवर्स. 9/7 आवर्स इज इक्वल टू 9/7y. 9/7y. दोघांनी पण सेम टाइमच डिस्टन्स काउंट केले, तेव्हा ते एकमेकाला भेटतात. सो 9/7 आवर्स इज इक्वल टू 9/7y. सो देअरफॉर इक्वेशन बनवून टाकूयात. 9/7x प्लस 9/7y इज इक्वल टू टोटल टायमिंग किती लागलेलं आहे. तर फाइंड देअर स्पीड. हे दोघांच्या एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये येत आहेत. सो अपोजिट डायरेक्शन मध्ये येताना डायरेक्शन इन कार ए ने कव्हर केलेलं डिस्टन्स प्लस कार बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि दोन्ही पण एकमेकाकडे येत आहेत.
दोन्ही पण एकमेकाकडेच येत आहेत. सो एकमेकाकडे येत आहेत म्हणजे दोघं मिळून जास्तीत जास्त किती डिस्टन्स कव्हर करतील? त्या दोन कारच्या मधलं डिस्टन्स दॅट इज 90 डिस्टन्स कव्हर करतील. सो इथून जर मी सॉल्व्ह केलं याला तर 9x + 9y = 630, तर x + y = 70. याला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन भेटली एक तुम्हाला. इक्वेशन दोन्ही लिनियर आहेत. परत एक वेळेस सांगतो, हे एक्सप्लेन केल्याच्या नंतर पुढचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल. स्पीड ऑफ कार याला x कन्सिडर केलं, y ला b च्या कारच्या स्पीडला y, कारण की स्पीड काढायची होती स्पीडला कन्सिडर केले. इक्वेशन मध्ये रीड केलं. इक्वेशन मध्ये रीड केल्याच्या नंतर मला जर दिसलं, मला इथं स्पीड काढायची, स्पीडला कन्सिडर केलंय. बट आता ज्यावेळेस मी सांगितला कन्सेप्ट की दोन पॉइंट आहेत, दोन्ही कार जर एकाच स्पीडने जात असतील, जर दोन्ही कार एकाच स्पीडने जात आहेत, दॅट मीन्स आपल्याला काय करायचंय, मोठ्या डिस्टन्स मधून लहान डिस्टन्स, मला इक्वेशन बनवायचे डिस्टन्स साठी. सो जास्त डिस्टन्स ए ने कव्हर केले, कारण की ए हा मागून जाऊन पुढे जाऊन पकडतोय बी ला. सो ए ने डिस्टन्स जास्त कव्हर केले, तर मोठ्या डिस्टन्स मधून लहान डिस्टन्स कव्हर केल्यानंतर जो काही डिस्टन्स येतो तो त्या दोन कार मधलं डिस्टन्स दॅट इज 90. आणि जर एकाच डायरेक्शनने येत आहेत, ऑपोजिट डायरेक्शनने येत आहेत, एकमेकाकडे येत आहेत, म्हणजेच ए ने कव्हर केलेलं त्याच ए ने 9/7 आवर मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, बी ने पण 9/7 आवर मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, आणि या दोघांनी मिळून कव्हर केलेलं डिस्टन्स 90. हे दोन इक्वेशन भेटले. या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करूयात. काय येऊन जाईल? 2x = 80, x = 40. सो x 40 आहे, म्हणजेच कार याची स्पीड 40 असेल. x = 40 आला, आणि y ची स्पीड काय आहे ना 30 दिसतोय याच्यामध्ये, पुट केलं तर 30. सो x = 40 येतोय आणि y = 30 येतोय. क्लिअर आहे? सो 40 km/h आणि 30 km/h. मी एलिमिनेशन मेथड वापरली, दोन मेथड मध्ये येऊन गेलो. सो इम्पॉर्टंट हे दोन कॉन्सेप्ट आहेत की हे अशा टाइप मध्ये ए, बी आणि सी. सो ए सी पर्यंत जातोय, बी पण सी पर्यंत जातोय, याने पण 9 तास ट्रॅव्हल केले, याने पण 9 तास ट्रॅव्हल केले. तर एसी ने डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केले बीसी पेक्षा, म्हणून एसी मोठ्या डिस्टन्स मधून जर लहान डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं तर हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 90 किलोमीटर, ते फर्स्ट साठी बनवलंय. आणि अपोजिट डायरेक्शन ए ने ट्रॅव्हल केलेलं 9/7 आवर, बी ने ट्रॅव्हल केलेलं 9/7 आवर, मोठ्या डिस्टन्स मधून लहान डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं = ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन येणार त्यावेळेस याचं डिस्टन्स प्लस याचं डिस्टन्स = टोटल डिस्टन्स. आणि याच्यावरून आपल्याला नेहमी असं करायचंय, ज्यावेळेस काही काळानंतर येऊन भेटतात तर तुम्हाला डिस्टन्स साठी दोन्ही अशा टाइपचा क्वेश्चन आला तर दोन्हीही इक्वेशन डिस्टन्स साठी तुम्हाला बनवायचे. क्लिअर आहे? सो आय होप लक्षात आलं असेल. जरी नाही लक्षात आले तर उद्या आल्याच्या नंतर याच टाइपचा मी टेक्स्ट बुक मधला एक सेपरेट प्रॉब्लेम घेणार आहे, याच टाइपचा. बट याची प्रॅक्टिस असू द्या. नेहमी तुम्हाला याच दोन टाइपचे प्रॉब्लेम येणार आहेत की दोन कार एकाच डायरेक्शनला ट्रॅव्हल करत असतील किंवा अपोजिट डायरेक्शनला. जर एकाच तर अशा टाइपचे क्वेश्चन आल्याच्या नंतर लक्षात ठेवायचे तुम्हाला नेहमी जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन डिस्टन्स साठी बनवायचे. त्यासाठी बनवायचे डिस्टन्स साठी, तर टाइम साठी बनवायचे नाहीत, कारण की दोघांचाही टायमिंग सेम आहे. एने टायमिंग 9 तास ट्रॅव्हल केलंय, बीने पण 9 तास केलंय, तर दोन्ही 9 तासासाठी ट्रॅव्हल केले, तर दोघांचंही तुम्हाला डिस्टन्स काढायचंय. आणि डिस्टन्स काढून डिस्टन्स साठी दोन फॉर्म्युले तुम्हाला बनवायचे, दोन इक्वेशन बनवायचे, आणि त्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह केल्यास तुम्हाला आन्सर भेटून जाईल. क्लिअर आहे? सो थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग.